हाय, मी दीपिका. तर आज मी तुमच्यासोबत एक चिकनची रेसिपी शेअर करणार आहे. तर पहिल्यांदा इथे चिकन स्वच्छ धुवून घ्यायचं. त्यामध्ये मीठ, हळद, अद्रक लसूणची पेस्ट, धना पावडर आणि चिकन मसाला टाकून, दही टाकून छान मॅरिनेट करून ठेवायचं. तर मी ते अर्धा तास मॅरिनेट करून ठेवलं होतं आणि लगेच चिकन शिजवून घेतलं. तर दुसरीकडे मी बेसिक मसाले काढून घेतले, जसे की कांदा, खोबरं, अद्रक, लसूण, टॉमॅटो आणि काही सुके मसाले. तर हे सगळे मसाले छान भाजून घ्यायचे आणि त्याचं वाटण करून घ्यायचं. तर आता इथे फोडणीची तयारी करूयात. तर कढईमध्ये तेल घेतलं, त्यामध्ये तमालपत्र टाकून, कांदा टाकून छान परतून घेतला आणि त्यामध्ये जे आपण वाटण केलं होतं ना, ते वाटण टाकायचं आणि ते वाटणही छान परतून घ्यायचं आणि त्यामध्ये आपले बेसिक मसाले टाकून घ्यायचे. तर ते मसाले खाली जळू नयेत म्हणून त्यामध्ये शिजवून घेतलेलं चिकन होतं ना, त्यातलं थोडंसं पाणी टाकून छान मसाले शिजवून घ्यायचे. तर बघा इथे मसाल्याला छान तरी आलेली आहे. तर त्यामध्ये आपण शिजवून घेतलेलं चिकन त्यामध्ये टाकून छान मिक्स करून घ्यायचं आणि मग वरतून छान कोथिंबीर टाकून घ्यायची की तयार झालं आपलं सुक्कं चिकन. तर मी दुसरीकडे कालवणही करून घेतलं आहे. तर इथे छान कालवणाला उकळी पण आली आहे, तुम्ही पाहू शकता. आणि आता चला तर मग आता ताट करून घेऊयात. तर तुम्ही पण आजचं जेवण करायला बाय.